तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांचं कोकणकर राजूसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी माझे भाऊ आणि आमचे मित्रमंडळी सगळे मिळून आहे ना नमन बघायला गेलो होतो. रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ म्हणजेच लय भारी नमन मंडळ आपलं रत्नागिरीचं खूप फेमस आहे. मित्रांनो, मी पण पहिल्यांदाच नमन बघितलं त्यांचं. आणि आपले मित्र चापनाथ भाऊ आणि आपला रुपया दोघं पण काम करतात. चापनाथ पेंद्याचं काम करतो, त्याच्यामध्ये बोबड्याचं, आणि रुपया भाऊ आपला मावशीचं काम करतो. आणि भरपूरसे कलाकार आहेत ओळखीचे. खूप छान असं नमन आहे, लय भारी रिमिक्स नाव ऐकलंच असेल तुम्ही. आणि तेच नमन बघण्यासाठी गेलो होतो. तर काही व्हिडिओज काढले, तर बघा, आम्हाला जाम आवडलं नमन. आणि पब्लिक पण आहे ना शेवटपर्यंत होतं. मस्तपैकी मनोरंजन पण झालं सगळ्यांचं. आणि नमन म्हटल्यावरती सगळेजण कोकणी माणसाचं एक अतूट नातं, नमन प्रेमी भरपूर जण आहे आपल्याकडे. व्हिडिओ केले नमनाचे, छोट्याच व्हिडिओ आहेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशा व्हिडिओ वाटली नक्की कळवा. आणि नमन पण एक नंबर आहे, लय भारी एकदम नावाप्रमाणेच. तर बघा व्हिडिओ पूर्ण, आणि व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. नमनसुद्धा कसं आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मोठी होत होती म्हणून छोट्या क्लिप टाकल्यात आणि उभ्याच आहेत सगळे व्हिडिओ. तर बघा व्हिडिओ मस्तपैकी आणि नमनाचा आनंद घ्या. शिवगौरीच्या विघ्नेश्वरा सभारंगणी या हो बुद्धी दावी घोड गुण गाया, बुद्धी दावी घोड गुण गाया, घोड गुण गाया, घोड गुण गाया. शिवगौरीच्या विघ्नेश्वरा सभारंगणी या, शिवगौरीच्या विघ्नेश्वरा सभारंगणी या. बुद्धी दावी घोड गुण गाया, बुद्धी दावी घोड गुण गाया, घोड गुण गाया, घोड गुण गाया. शिवगौरीच्या विघ्नेश्वरा सभारंगणी या, शिवगौरीच्या विघ्नेश्वरा सभारंगणी या. पहिले नमन वंदू कुणाला माझ्या लाडक्या गणाला, दुसरे नमन वंदितो रवळनाथ देवाला, रवळनाथ देवाला, रवळनाथ देवाला. बुद्धी दावी घोड गुण गाया, बुद्धी दावी घोड गुण गाया, घोड गुण गाया, घोड गुण गाया. शिवगौरीच्या विघ्नेश्वरा सभारंगणी या. रंभे, या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी राजा दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी,
पाहून दिसे सुंदरी ब्रह्मदेवाच्या वराने अमर झालो. तुझ्या अमरावतीमध्ये आलो तो माघारी जाण्यासाठी नव्हे, देवराज तुझ्या छातावर पाय रोवून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. नारायण नारायण काय सांगणार म्हणे. भूतलावर मोठं संकट आलंय. संकट? आणि ते कोणते? देवा ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मातलाय आणि त्यानं तर देवराज इंद्र यांना युद्धात पराजित केलंय. तेव्हा म्हटलं आपण सावध राहावं. नारद मुनी, त्या सिंद्रासूर दैत्याला या शक्तीचा फार गर्व झालेला आहे. तुम्ही काही काळजी करू नका, पाहतो मी त्या दैत्याचा पराक्रम. नारायण नारायण. ठीक आहे, येतो मी. ठीक आहे. सदैव ओठी माझा सदैव ओठी माझा नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळ वादे गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळ वादे गुण तुझे गाऊ दे. अरे सिंद्रासुरा, तुला माहित असेल या सृष्टीत देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीत. श्रेष्ठ आहेत ते देवगण, दैत्य नाहीत. देव श्रेष्ठ, देव श्रेष्ठ विष्णुदेव. आठवा ते समुद्र मंथन, आठवा ते मेरू मंथन,
घाट घातला समुद्र मंथनाचा या समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी. साध्य काय केलं? जे जे प्राप्त झालं त्या समुद्र मंथनातून देवांच्या झोळीत जाऊन पडलं. दानवांचं काय? त्या समुद्र मंथनात आम्हा दानवांचा सुद्धा भाग होता. काय प्राप्त झालं त्या समुद्र मंथनातून आम्हा दानवांना? कपटाचा आश्रय घेऊन कित्येक दानवांचा संहार करणारे तुम्ही. यापुढे नाही. विष्णुदेव, आज तुमच्या क्षीरसागरामध्ये रणसंग्राम होणार. त्याच बरोबर तुमचं श्रेष्ठत्व मी नष्ट करणार. तुमचं श्रेष्ठत्व. धर्माच्या गाथा गाण्यासाठी व ऐकण्यासाठी हा सिंधुरासूर इथे आला नाही. असेल बहुपश्चात सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. असं मग वेळ कशाला? पाहूया कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो. नक्कीच विजय या सिंधुरासुराचा होणार. पराभवाला तुम्ही सामोरे जाणार. आक्रमण विष्णुदेव, आक्रमण. शंभू महादेव, सांब सदाशिव भोलेनाथ, या सिंधुरासूर दैत्याचा आपणास साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंधुरासूर दैत्य आपणा समोर अपेक्षा घेऊन आला आहे. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला कैलास पर्वत माझा व्हावा, आपण येथून प्रस्थान करावं, एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस, पराक्रमी आहेस, यात मात्र शंका नाही. आणि मी दैत्य. भोलेनाथ, मग माझेच सत्ता इथे चालणार. आज तुम्हाला नामोहरण करून या कैलासाचा स्वामी होणारा सिंधुरासूर. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविदाता आहे, विश्वविदाता. तुझ्यासारख्या किस्से दैत्य कैलास पर्वतावर येऊन गेले, त्याला मी पायदळी तुडवला, नामोहरण केले. तर तुला सांगतो दैत्याची काय कथा. दैत्यराज, मग वेळ कशाला? होऊन जाऊ दे रणसंग्राम.
ज्यानं देवत्वच नष्ट केलं असा एकमेव अजिंक्य योद्धा दैत्यराज सेंद्रासूर. दैत्यराज, अजूनही संधी गेलेली नाही. या अहंकाराचा त्याग कर, आमची राज्य परत कर. आम्हा देवांना शरणी आहे, आम्ही तुला अभयदान देऊ. शोभत नाही देवराज, तुम्हा सारख्या भ्याडा देवांच्या मुखी ही भाषा शोभत नाही. अरे या सेंद्रासुरासमोर रणमैदानात निशस्त्र झाला, वीराच्या शौर्याला काळीमा फासले. नष्ट केला तुमचं देवत्व या सेंद्रासुरानं, नष्ट केला. देवांची पाठ राखण करणारा हा यांचा देव. गणेशा, पाहतोयस ना तुझ्या देवांची अवस्था. अरे नष्ट केलं यांचं देवत्व. तुला देखील अंतिम चेतावणी देतो. या सिंदुरासुराच्या मार्गातून दूर हो, अन्यथा या देवांप्रमाणे तुझा देखील नाश करेल. दैत्यराज, वेळीची अहंकाराचा त्याग कर, अन्यथा तुझा अंत या रणांगणामध्ये होईल. मग होऊनच जाऊ दे, होऊनच जाऊ दे रणस्थाराम. गणेशा, नाही तुझ्या सवेत तुझ्या सर्व देवांचा सर्वनाश केला. नाव नाही सांगणार दैत्यराज सेंद्रासूर. आक्रमण गणेशा, आक्रमण. होऊन जाऊ दे. पार्वतीने बनविला शंकराने तो वधिला गजमुखी सजीव केला हो हो गजमुखी सजीव केला हो हो
शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी जिथे तिथे उभा भक्तांसाठी जिथे तिथे काय ग आमचं नाव घेताना का आमचं नाव घेताना मला पावसात मूड टाकते नाही माशी मला घ्यायची ना सायाच्या कानाखाली तसा ठेवला होता भाग माशी मी कसा ठेवला सांगा
ओले मेलेला होता की सायाच्या पानाखाली तसा ठेवला होता झाकून. तुझा घरी नवरा काय बघते वाकून. धन्यवाद. हे पांढरे काय होय गाडी माडी स्टील को वाडी. कोण 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 हा बाई इथं आहे. गळ्यात घेतली माळ आणि कपाल लावला मुका. गळ्यात घेतली माळ आणि कपाल लावला मुका. हे पांड्याराव त्या तासात कुठे पण जात नका. तसेच यमुना घाटात जाऊन बंदी शाळेला मी सोडविले बतेला त्या देवकीला दोहीवरी त्या हरीला देव वसुदेव गेला. दोहीवरी त्या हरीला देव वसुदेव गेला. जाऊन बंदी शाळेला मी सोडविले बतेला. जाऊन बंदी शाळेला मी सोडविले बतेला त्या देवकीला दोहीवरी त्या हरीला देव वसुदेव गेला. दोहीवरी त्या हरीला देव वसुदेव गेला. अरे रे गड्याचा घोटाला झाला. गड्याचा घोटाला झाला. या पदान रात्रीला या पदान रात्रीला माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. म्हातारी बेकाला कुठली कुठली म्हातारी बाटल्या बरं त्याच्यातली कुठली त्याच्यातली तिला तत्वा लावला ना ती म्हातारी बेकाला. अरे मी तिकडून येणार होतो अरे तुला मला तिकडं गावलं तिकडं भेटली मला ती. अरे भेटल्यावर डोलं मोठं केला नाले मग म्हणून मला इकडून यायला लागलं. काय चष्म्यात तिचं डोळं दिसलं. अरे दिसलं म्हणजे तुझी फटकी भरली नाही ती गेली कुठं रे? पल्लाली असेल गेला तुझं. बघ आपली आहे माझ्याकडं. हाय 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 मी काय तिकडून जात नाही. जाऊ पण नको. पण बेकाला ही पोळ्या पण बेकाला रे. होय अरे तिथलं पाठी मारलं एका पाठी मारलं कशावर फोटो काढायला मुक्का बघितलं टाकले आला पण छाप. याला ते तिथे तिला सोपते तिथे. माझा बाबू दात आहे भूतवला ना सगळे आले पण ती तुझी पण बेकार बोलायचं. हाय ना बोल किती वेळ पांड्या पांड्या. अरे हा पांड्या. अरे हा धोंड्याचा बाबा पांड्या. माझ्यामध्ये बेकार आहे का जाऊ. अरे मेला दिलं जाऊ त्याच्या बाजूला कोण त्याच्या बाजूला कोण मी हा सगळ्या जगाला दाखवत होता. मोबाईल मध्ये सगळं दाखवतो. तर तुम्हा सकाळ मंडळी मी आता इकडला आलो मी आता तिकडला आलो त्याची मुटका खोलून पण चांगले करतो जगाला दाखवतो आपलं कोकण जगाला दाखवतो. हा पाऊल काबू जगाला सगळं काय करायचं चांगला कोण. हा चांगला कोण
चांगला फक्त गावाचा आता होणार हा फक्त सगळं मीठ करतो चांगला विचाराले तू दे बरं तो तसं जाऊ दे हा हत्तो की देतो का तुला जो पण कटायला थांबणार बोलव ना हो जो पण तुला तुम्ही बोलवला नाही जाऊ वाटत नाही का विचारला बोलवले तू काय म्हणतो इस्लाम तुला कसं तुमचं माझ्या तो हटून का त्याची मुक्ता फोन माझं फोन त्याचा दोन काटे दोन मारले सगळं जाऊ दे अरे बोलवलं कशाला देवाने आपल्याला कामगिरी सांगितले हो का म्हणतो बेकार जा तू का पण बेकार मग दहाचं सरकार का मला जर बेकार बोला ना तर होल्टम पडी सोळा सहस्र मला कसलं मला कसलं माझी आहे ना माझी पेटाव येतो काय बोलला पांड्या पांड्या हो हलवा कधी पेटोल ह्या काय तिथं लहान आहे पेटवायला काय माती तुम्ही आहे त्या बाबाला माव तुझी माती लहान आहे की मोठी आहे तिथं गावात तिथं उजवीत जायचं मध्ये ऐक मला सोळा सहस्र तुम्ही शिकवलं नाही अरे हो मला तर मध्ये बदल करावे तुला आम्ही तेवढंच देतो ना मग कशाला स्वतःची पाठवतो आपण जास्त देतो काय आपण भेटतो बघ तुला काय झाड बोलली दूर कसं अरे करून जमलो मी अरे करून जमलो म्हणून मी काठी आता अरे तेवढं जाऊ कशाला स्वतःची पाजाल तू बरोबर ना बेकार लागली सगळं बेकार तू आधी ऐक मी तुझं नाव काय आहे आमच्या हॉटेलमध्ये काय करतोस तुझं नाव काय तिला सांगत होते आणि मग तिला एका जागेवर बोलायला थांब जाऊ दे तिच्या पायात म्हणजे बघ ती कोण आहे अगं मावशी तू कोण नाव नाही ओळखला अरे मी संग्राम त्याला पाठवून बोल अरे मी संग्राम माझ्याकडे कोण झाली हो अरे पण तुला घर असं उभं लावून थांबवायला काय जातं माझं नाव चंद्रनी सांगितलं आलं कधी निघतं शबाश तुला सांगू काय रे? तिची हौस झाली की होती पाहिजे तू भावड्यात ग दामा आणि ही भक्त आहे ही मागापासून मोलती आहे अरे काय झालं माहितीये का ती जलम होती कुठून झाली दाखलीवर होती माझी हे रुपये डान्स इकडे धाव झाली राधे घे ग तू ऐकुनी जन्म कुणा राधे घे ग तू ऐकुना जन्म कुणा वाढलो गोकुळा ऐकला मी नंदाचा गाणा वाढलो